साईडवर नाव उभा फुटताना की नाही आलं ना. कशा पद्धतीने त्या सोनाराची फसवणूक झाली आहे काय? यातील फिर्यादी यांचं आपल्या नागपूरमध्ये त्रिमूर्ती नगर चौकमध्ये सप्तशृंगी ज्वेलर्स नावाचं सराफा व्यवसायाचं दुकान आहे. त्या दुकानामध्ये त्यांनी ज्यावेळेस दुकानाचं ओपनिंग केलं त्यावेळेस एक इसम राहुल खाबिया जैन त्या ठिकाणी आला होता. सुरुवातीला त्या ठिकाणी त्यांनी काही सोन्याची खरेदी केली. त्याच्यानंतर तो वारंवार त्या दुकानामध्ये जाऊन काही ना काही सोन्याची खरेदी करत होता. त्यावेळेस त्या सराफा व्यावसायिकाने त्याला सोने खरेदीबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितलं की त्याची एक साई ॲग्रेम नावाची एक ग्रेन ट्रेडिंग कंपनी आहे. त्या कंपनीतून त्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा मिळतो आणि त्या फायद्याची रक्कम तो अशा सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये सोने खरेदी करून गुंतवणूक करत असतो. तर मला त्याला मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करत असतो अशा पद्धतीने त्याने विश्वास दाखवला आणि त्यानंतर त्याने 2022 पासून 23पर्यंत 24पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्या सराफा व्यवसायाकडून सोने खरेदी केलं. त्यावेळेस त्याने ते काही रक्कम नगदी स्वरूपामध्ये काही रक्कम ऑनलाईन पेमेंट अशा पद्धतीने त्यांना पेड केली होती. अशा पद्धतीने त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करून त्याने नमूद सराफा व्यावसायिकाचा विश्वास जिंकला. विश्वास संपादन केल्यानंतर त्याने काही सोन्याची खरेदी उधारी घ्यायला सुरुवात केली, त्याच्या बदल्यात चेक द्यायला सुरुवात केली. अशा पद्धतीने सुरुवातीला विश्वास संपादन करून नंतर त्याने जवळजवळ 2,30,00,000 रुपये सोनं खरेदी केली. त्या सोन्याच्या बदल्यामध्ये त्यांनी चेक सराफा व्यावसायिकाकडे दिले होते. ज्यावेळेस चेकची डेट आली, चेक सराफा व्यावसायिकाने
अशा बँकेमध्ये वटवण्यासाठी पाठवले असता यातील आरोपीने ते चेक स्टॉप पेमेंट करून त्याला पैसे मिळण्यापासून परावृत्त केले. त्यावेळी त्यांनी विचारपूस केली, त्यांनी टाळाटाळ केली आणि त्यांना त्याची रक्कम देण्यास अशा पद्धतीने नकार देऊन त्यांची फसवणूक केली. परंतु ज्यावेळेस या फिर्यादीने यांनी वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी केली तर त्याला अनेक ठिकाणी लक्षात आलं की या नागपूरमधील वेगवेगळे सराफ व्यावसायिक आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा या आरोपीने अशाच पद्धतीने त्यांचा विश्वास संपादन करून सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करणे, त्यानंतर सोने उधारीवर घ्यायला सुरुवात करून त्याच्याबद्दल चेक देणे आणि त्या चेकचं पेमेंट स्टॉप करणे अशी त्याची एक काम करण्याची पद्धत त्यांच्या लक्षात आली. यावरून फिर्यादींच्या लक्षात आले की त्यांनी प्रिप्लॅन पद्धतीने आपली फसवणूक केलेली आहे. त्यावरून त्यांनी आपली तक्रार दिल्यानंतर त्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रतापनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास करीत आहोत. सर आतापर्यंत तपासात काय निष्पन्न आहे ते आणखी शोध होत आहे का? आरोपीचा अजून शोध लागलेला नाही. आपला आरोपीचा शोध घेत आहोत, परंतु आतापर्यंत प्राप्त तपासामध्ये त्याने वेगवेगळ्या पद्धतीने अशा आणखी 2-3 लोकांच्या सराफ व्यावसायिकांना फसवणूक केल्याच्या तपासामध्ये दिसून आलेला आहे. इतर लोकांचे त्यांनी अशाच पद्धतीने चेक पेमेंट स्टॉप करून त्यांनी घेतलेल्या सोन्याचे पैसे त्यांना न देता त्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झालेलं आहे.